Students, today we are going to discuss about the next part in our today's lecture, the page number 30. That in the last period we have discussed about page number 29, and today we are going to discuss about page number 30. So dear friends, the page you are looking on the screen is page number 30. So look the page and its information. We are coming on the point up to now. I asked why he had shifted if he was so unhappy with the hybrid. No one forced him to, did they? He smiled and replied that their field did not have fences, and once the harvest was over, the cattle were released. तर ह्यांना जे कन्व्हेन्शनल व्हरायटी घ्यायची होती तांदळाची रायटरला, त्या कन्व्हेन्शनल व्हरायटीला इतर व्हरायटी लवकर निघणाऱ्या होत्या, आणि ह्यांनी जी सुगंधित तांदळाची व्हरायटी लावायची होती ती उशिरा येणार होती, आणि साहजिकच त्याचा त्रास ह्यांना काय येणार होणार होता. तर ज्यांची कापणी झाली तांदळाची किंवा भाताची ते गुरं जनावरं मोकाट सोडून देतात शेतात, आणि त्यावेळेला ह्यांची एकट्याची शेतात राहिल्यावर त्या मोकाट जनावरांचा त्रास ह्यांना होईल. अशा पॉईंटवर आपण आलो होतो. आणि आता पेज नंबर 130 वरती आपण इथं आलेलो आहोत. इन टू द फील्ड म्हणजे मोकाट जनावरं शेतात ह्यांना येणार आणि त्रास होणार. इफ माय फील्ड अलोन हॅज कसबाई, आता ह्यांना कसबाई जातीचा तांदूळ जर लावायचा होता, तो जर यांच्या एकट्याच शेतात राहिला तर जनावरं ह्यांना नक्कीच त्रास देणार. इट विल बी ट्रीट फॉर द कॅटल, हे एक्सप्लेन्ड. तर त्यांना लक्षात आलं की त्याचा त्रास होणार आहे, का तर आपल्या शेताला कुंपणं नाहीत आणि जनावरं मग आपलाच एकटाचा भात तांदूळ मागं राहिल्यामुळं जनावरं इतरांच्या आपल्याला त्रास होणार. इथपर्यंतच्या पॉईंटवर आपण आलतो. आता बघा पेज नंबर जे स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात त्या पेजवरती, समटाइम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी, ही लॅमेंटेड पॅशनेट एक्सप्रेशन ऑफ ग्रीफ. दुःखानं त्यांनी त्या गोष्टीवर दुःख व्यक्त केले की कदाचित मी याच्यात अपयशी ठरेल असं त्यांनी दुःख व्यक्त केलं. हायब्रिड नीड मोर वॉटर, फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स. हायब्रिड जर तांदळाच्या जाती घेतल्या आपण तर त्याला काय काय लागणार होतं? जादा पाणी, जादा खतं आणि जादा पेस्टिसाइड्स म्हणजे बुरशीनाशकं वगैरे, हे कीटकनाशकं, हे औषधं लागणार होती. ही सेड दॅट द यील्ड्स वेअर गुड इनिशियली बट ऑफ लेट, म्हणजे सुरुवातीला यातलं उत्पन्न जे आहे ते सुरुवातीला चांगलं मिळेल, बट ऑफ लेट पण उशिरा मिळणार आहे. कशाचं? कसबाई जातीचं. हॅड अ रिड्यूस्ड अ लॉट. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticide they used. आणि मग हायब्रिड सीड दरवर्षी काय करावं लागणार आहे? क्वांटिटी ऑफ युरियाचं प्रमाण वाढवावं लागणार. पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकं बुरशीनाशकं वापरावं लागणार जादा. इट वॉज ॲज इफ द न्यूअर हायब्रिड हॅड अन इनसॅटिएबल ॲपेटाईट फॉर केमिकल्स. इनसॅटिएबल, इम्पॉसिबल टू सॅटिस्फाय, म्हणजे हायब्रिडचं वापरणं हे आपल्याला पिकवणं समाधानकारक नाही. ॲपेटाईट फॉर केमिकल्स, तर हायब्रिड म्हणजे केमिकल जे आहेत रासायनिक, त्याच्याशिवाय पर्याय नाही, आणि हे त्यांना काय समाधान देणारं वाटलं नाही. ही टोल्ड अस, म्हणजे त्या शेतकऱ्याने माहिती दिली काय यांना, रायटरला, even when there were a flash floods in the 60s, कसबाई had stood its ground. जर आता तुम्ही बघितलं की ह्या वर्षी खूप पाऊस झाला, पाऊस पडण्याला कारण अनेक आहेत. त्यापैकी एक कारण की लोक कोरोनामुळं घरात बसले, प्रदूषण थांबलं, आणि प्रदूषण थांबलं त्यामुळं कदाचित पाऊस झाला. किंवा दुसरं एक बघा की पर्यावरणाचा आपण एकदम इतका इंडस्ट्रीने ग्रोथ केली की
ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढलं आणि मग साहजिकच इतका पाऊस अघोरी पाऊस झाला की होत्याचं नव्हतं. शेतकऱ्याच्या बाबतीत सर्व बाबतीत तोटा झाला आणि पिकं वगैरे वाहून गेली. आजही जमिनीला इतकं पाणी आहे. तर असे पूर वगैरे जर आले तर ह्या पुराच्या पिरियडमध्ये हायब्रिड जाती आहे त्या मुळात येतात, असं त्या कसबाईबद्दल माहिती सांगणाऱ्या त्या देहोहंडा या शेतकरी कोणाला सांगत होता, आपले जे रायटर आहेत व्यंकट अय्यर यांना. त्यांनी काय सांगितलं की पुराचा वगैरे पाणी आलं तरी ह्याला कसबाई जातीला अजिबात भीती नाही, पण हायब्रिड मात्र मुळासहित वाहून जातं किंवा त्याला भीती आहे. तर कसबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड. पूर आला, फ्लड आला, काय आला तरी सुद्धा हे वाहून पिऊन जात नाही कसबाई जात. ही फॉन्डली रिमेंबर्ड. अगदी आवडीनं त्याने आठवलं काय, हाऊ द राईस वॉज स्टील स्टँडिंग वेन दे ऑल रिटर्न टू द विलेज आफ्टर द फ्लड्स हॅड रिसेडेड म्हणजे ओसरणे. त्यांनी एवढं सुद्धा सांगितलं की त्या काळात पूर येऊन गेला पण त्या पुरात बाकीच्या सगळ्या तांदळ वाहून जातात, पण हा कसबाई त्यातूनही वाचला होता. जसा या तसा उभा होता. स्टील स्टँडिंग म्हणजे जसा या तसा उभा होता. वेन दे ऑल रिटर्न टू द विलेज आफ्टर फ्लड्स हॅड रिसेडेड. जेव्हा पूर वसरल्यानंतर गावात आले तर तो कसबाई जातीचा तांदूळ जसा तसा होता, त्याचं काही नुकसान झालं नव्हतं. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ राईस. आणि मग ह्या कसबाई जातीची ही ताकद आहे. बट लुक व्हॉट वी हॅव डन ही रूड. पण जे काय करायचं ते आता तुम्ही बघा, ठरवा, असं ते म्हणाले. ॲज ही वेंट ऑन रिमिनिसिंग अबाउट द राईट्स, रिमेंबरिंग द स्टोरी अबाउट द पास्ट इव्हेंट. जशी त्या देवहंडांनी त्या भूतकाळात त्या कसबाई जातीची स्टोरी मला सांगितली, लेखक म्हणतात, वी जेंटली गायडेड हिम बॅक टू द रिजन फॉर आवर व्हिजिट. पुन्हा आमची मार्गदर्शन किंवा भेट घेण्यासाठी आम्ही अजून माहिती मिळवण्यासाठी पुढे गेलो. द कसबाई सीड्स. आता कसबाई सीड्स कुठं मिळतील मग? ही वॉज शुअर दॅट देअर वॉज नॉट अ सिंगल विलेज इन हिज एरिया हू वूड हॅव द सीड्स ऑफ कसबाई. आता कसबाई जात चांगली आहे पण त्याची बिया कुठं मिळतील? एकही आता असं त्यांनी सांगितलं की कुठं गाव राहिलेलं नाही की जिथं कसबाई जात आता मिळेल म्हणून. अकॉर्डिंग टू हिम, देवहंडांच्या मते, द ओनली पीपल हू स्टील ग्रीव इट वेअर द आदिवासीज इन अ हॅमलेट ॲट द foothills of the mountains in the next village, आसारवरी. त्यांनी सांगितलं आता फक्त हे कुठं मिळेल तुम्हाला, तर फुटहिल्स म्हणजे पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात काही आदिवासी लोक, हा कसबाई नावाचा तांदूळ पिकवणारी हे लोक तुम्हाला तिथंच सापडतील. आता वी बाईड सेड, एकमेकाचा निरोप घेतला त्यांनी लगेचच. आपले जे व्यंकट अय्यर आहेत त्यांनी कुणाचा, देवहंडाचा, की ज्यांनी चांगली माहिती दिली कसबाईबद्दल म्हणून. हू लविंगली ब्लेस्ड अस. त्यांनी आम्हाला अगदी आशीर्वाद दिले की ही जात खरंच चांगली आहे, तुम्ही बघा, शोधा, लावा, मिळायसाठी आशीर्वाद दिले. अँड सेड, महालक्ष्मी द लोकल गॉडेस विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कसबाई. तर आता त्या भागातली जी आपली कोल्हापूर साईडची महालक्ष्मी आहे तिच्यावर देवहंडा यांचा विश्वास होता आणि मग त्या देवहंडांनी महालक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळो आणि तुम्ही जे कसबाई जात शोधताय तो लवकर मिळो. ती कुठं मिळेल तर आदिवासी भागात, पर्वती एरियामध्ये, जिथं दऱ्याखोऱ्या आहेत अशा भागात, आदिवासी जे भाग आहे तिथं तुम्हाला ते मिळेल असं त्यांनी मार्गदर्शन केलं. आता गाव कोणतं सांगितलं होतं ज्या गावात मिळेल, तर आसारवरी जे एरियात आहे तिथं. आता रायटर व्यंकट अय्यर करतायत बघा. इन आसारवरी विलेज किंवा आसरवरी विलेज वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वेअर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ लोकल डायलेक्ट. तर डायलेक्ट लँग्वेज, तर तिथली जी आदिवासींची भाषा होती ती भाषा आम्हाला येत नव्हती. मग तिथल्या सरपंचाला गाठलं त्या गावात, आसारवरी गावात गेल्यानंतर, आणि त्यांना आम्हाला त्यांची लोकल भाषा जी आहे ती एवढी फ्लुएंट बोलता येत नव्हती. त्या सरपंचाला घेऊन आम्ही शोधाशोध सुरू केली. ही सेंट हिज असिस्टंट जीवन. त्या सरपंचाने त्यांचा जो असिस्टंट होता जीवन नावाचा त्याला आमच्याबरोबर पाठवलं. विथ अस इन टू द हिल्स.
त्या टेकड्यांवरती किंवा दऱ्याखोऱ्यातनी आम्हाला त्या जीवन या साथीदाराला त्यांनी पाठवलं. आफ्टर हाफ आवर वॉक थ्रू थिक व्हेजिटेशन, जाड अशा घनदाट जंगलातून आम्हाला अर्धा तास चालावं लागलं. क्रॉसिंग द नंबरस स्ट्रीम्स अँड डिचेस अँड स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स अँड गारवेल. आम्हाला जाताना त्या अर्ध्या तासात जंगलातून बऱ्याचशा वेळेला पाण्याने भरलेले ओढे, खड्डे, खंदके आणि काही काही वेळेला स्क्रॅम्बलिंग रांगून आम्हाला त्या रस्त्यावरून जावं लागलं, त्या खडकातून वगैरे आणि गारवेलमधनं. वी रिच द स्लीपी हॅमलेट ऑफ बोरीपाडा. आता आम्हाला जे ठिकाण सांगितलं होतं त्या बोरीपाडा ठिकाणावर आम्ही पोचलो. देअर वेअर जस्ट टू रॅमसॅकल. रॅमसॅकल काय आहे बघा शब्दाचा अर्थ, इन अ स्टेट ऑफ सेवर डिस्पेअर. इन अ स्टेट ऑफ सेवर डिस्पेअर म्हणजे निराशा. तर देअर वेअर जस्ट टू रॅमसॅकल हाऊसेस इन फ्रंट ऑफ अस. आम्हाला एक अशी मोडकळीला आलेली अशी डिसरिपेअर म्हणजे मोडकळीला आलेली घरं, रॅमसॅकल म्हणजे मोडकळीला आलेली घरं, तर त्या आम्हाला दूर अंतरावर दिसली. अँड वी वंडर्ड इफ दिस वॉज द राईट प्लेस. आम्हाला एक आश्चर्य झालं की आपण योग्य ठिकाणी आलोय. अ रिंकल्ड ओल्ड वुमन, अंगावर सुरकुत्या असणारी एक ओल्ड वुमन आम्हाला दिसली तिथं. सिटिंग बिफोर रिंकल्ड ओल्ड वुमन सिटिंग बिफोर वन ऑफ द हाऊसेस लुकड ॲट अस विथ क्युरियासिटी. अगदी चौकस नजरेनं ती एक सुरकुत्या पडलेली आजी आमच्याकडं पाहत होती. ॲज वी अप्रोच, जसं आम्ही तिच्या जवळ जाईल, हर वी सिग्नल्ड टू अ जीवन टू आस्क अ क्रुशियल क्वेश्चन. आता आम्हाला तिची भाषा येत नसल्यामुळं आमच्यावर जो सरपंचाने पाठवला होता जीवन नावाचा व्यक्ती, त्याला प्रश्न विचारायला लावला आजीला. सी मटर्ड, फुटफुटली ती. तिला प्रश्न विचारल्यावर मनातल्या मनात फुटफुट, मटर्ड म्हणजे तोंडातल्या तोंडात फुटफुटणे. मटर्न इन रिप्लाय, फुटफुटत उत्तर दिलं. अँड वी लुकड ॲट जीवन, आम्ही जीवनकडे बघितलं कारण तिची भाषा आम्हाला समजली नाही, लेखक म्हणतात. फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन ही ब्रोक इन टू अ स्माइल अँड इन्फॉर्म्ड अस दॅट. मग जीवननं तिचे ऐकलं आणि तो हसत हसत आम्हाला म्हणाला, इन्फॉर्म्ड अस दॅट सी डीड हॅव द राईस अँड वॉन्टेड टू नो हू वी वेअर अँड वाय वी वॉन्टेड इट. तर त्यांनी सांगितलं जीवननं की तिच्याकडं आपल्याला जो कसबाई नावाचा जो तांदूळ पाहिजे तो आहे त्या आजीकडं, आणि ती विचारते आपल्याला की तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला तीच कसबाई जात का पाहिजे, असं ती जीवननं तिचं म्हणणं ट्रान्सलेट त्या रायटर व्यंकट अय्यरला केलं. म्हणजे एखादी जात मिळवायला किंवा एक सुगंधी तांदूळ आणि त्याची जात मिळवायला लेखकाने किती परिश्रम केले. एक चांगले मॅनेजर होते, पण शेतीत वळून त्यांनी कसं आपली तांदळाच्या जाती व्हरायटी मिळवण्याचा किंवा डेव्हलप करायचा प्रयत्न केला, त्याच्यावर कशा अडचणीवर मात केली हे तुम्हाला याच्यावर बघता येईल. आता पेज नंबर नेक्स्ट बघा, लास्ट पेज नंबर 31. इट वॉज द डिफिकल्ट टास्क टू कीप द स्ट्रेट फेस. तसं ते अवघड काम होतं. अँड आय हॅड अ कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू ह्यू हर. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स वी हॅड फाउंड द इल्युजिव्ह कसबाई. तर इल्युजिव्ह, डिफिकल्ट टू फाइंड ऑर कॅच ऑर अचीव. मग ह्यांनी स्पष्टीकरण दिलं काय की आम्ही एक महिनाभर ह्याचा शोध घेतोय आणि त्या अतिशय प्रयत्नानं ही कसबाई आम्हाला जात शोधायला खूप कष्ट झालं, त्रास झाला, डिफिकल्टी अडचणी आल्या. वी एक्सप्लेन्ड टू हर दॅट वी वेअर फ्रॉम पेट नियर बाय. आम्ही जवळचाच एक पेट नावाचं जे गाव आहे ती पालघर डिस्ट्रिक्टमधलं, तिथले आहोत असं आम्ही ह्यांनी आपली स्वतःची ओळख सांगितली. वी एक्सप्लेन टू हर दॅट वी वेअर फ्रॉम पेट नियर बाय अँड वे नीडेड द सीड्स टू ग्रो इट. आणि आम्हाला हे कसबाई जातीचे बिया आम्हाला पेरायसाठी पाहिजेत. वी आस्क्ड फॉर 10 किलोग्रॅम्स ऑफ राईस. आम्ही तिला 10 किलो तांदूळ कसबाई जातीचे मागितले. सी मटर्ड अँड स्क्रॉल्ड. ती फुटफुटली आणि स्क्रॉल्ड म्हणजे वय झाल्यामुळं थोडं अशी वाकत किंवा रांगत पुढं गेली. आणि जीवन इंटरप्रिटेड दॅट.
सी हॅड नेव्हर हर्ड ऑफ पेट विलेज. जीवननं सांगितलं की पेट या गावाविषयी तिनं, कारण ती आदिवासी भागात असल्यामुळं त्या गावाविषयी तिला काय ऐकून नाही किंवा माहिती नाही. अँड ऑल्सो डिड नॉट हॅव अ वेईंग स्केल. आणि त्या ज्या ठिकाणी आदिवासी भागात त्यांनी 10 किलो माहिलं ना, त्यामुळे वजन करण्याचं काय मोजमाप त्यांच्याकडे तिथं त्या आजीकडं नव्हतं. ती वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट. एका पिशवीत ती बिया द्यायला कसबाई जातीच्या तांदळाच्या तयार झाली. वी आस्क्ड फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस. मग तिला आम्ही एक टोपलीभर किंवा बास्केट तांदूळ मागितला. अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. जीवननं आम्हाला तिला काय पैसे किती द्यायचं ते त्या जीवननं सांगितलं, कसबाई जातीची एवढे फी म्हणून. आय हँडेड ओव्हर 100 रुपीज नोट. रायटर म्हणतात आपले व्यंकट अय्यर म्हणतात की मी 100 रुपयाची नोट हातात दिली. अँड फॉर द फर्स्ट टाइम इन द लास्ट 10 मिनिट्स. आणि पहिल्यांदा एक शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आता हर फेस ब्रोक इन टू अ स्माइल. चेहऱ्यावर तिच्या इतकं हास्य निर्माण झालं. का? बघा पुढं. सी नोडेड हर हेड इन अप्रुव्हल. होकारार्थी अशी मान तिनं हलवली. का? 100ची नोट तिच्या हातात मिळली म्हणजे तिला खूप पैसे वाटले आणि हसत मुखानं तिनं होकारार्थी मान हलवली. ॲज वी वॉक बॅक. आणि आम्ही जसं माघारी फिरलो अगेन्स्ट द फेडिंग सनसेट. सूर्य मावळतीचा वेळ झाला होता. लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी. आणि मागं त्या आजीला, हसतमुख आजीला मागं सोडून, स्माइलिंग ओल्ड लेडी, हसतमुख आजीला आम्ही मागं सोडून तिथं तिच्या आदिवासी भागात तिच्या घरी ती थांबले आणि आम्ही पुढं आलो. आय कुडंट हेल्प. मी काय मदत करू शकत नव्हतो. वंडर, एक आश्चर्य होतं, दॅट देअर नेसलिंग इन द फुटहिल्स ऑफ एन अननोन माउंटेन अवे फ्रॉम द हसल अँड बसल ऑफ द रोड. खड्ड्यातून त्या पर्वतराजी एरियातून त्या रस्त्यातून कसं तरी ते पुढं चालत होते. ऑर टू द सिटी वेअर द रिअल पीपल ऑफ इंडिया. ग्रामीण भागातलं हे जीवन खरं काय आहे ते तिथं बघायला मिळालं त्यांना. दीज वेअर द पीपल हू स्टील हेल्ड ऑन टू द रिच बायोडायव्हर्सिटी ऑफ आवर लँड. की त्या आजीकडं अशा अनेक प्रकारच्या जातीच्या बिया वगैरे होत्या. अँड नो वन इवन केअर्ड अबाउट देम. आणि अशा चांगल्या जाती संशोधन किंवा कन्व्हेन्शनल परंपरागत वेगवेगळ्या बियांच्या जाती अगदी शुद्ध देशी अशा तिच्याकडे होत्या. पण असं गव्हर्नमेंटकडे या कुठल्याच गोष्टीची याची दखल नाही. बायोडायव्हर्सिटी ऑफ लँड. अँड नो वन इवन केअर्ड अबाउट देम. त्यांच्याविषयी गव्हर्नमेंटचं कोणाचंच लक्ष नाही. दे हॅड नेव्हर हर्ड ऑफ हायब्रिड्स. त्या लोकांना, आदिवासी भागांना हायब्रिड बाबत ऐकून सुद्धा नाहीत. किंवा फर्टिलायझर्स ऑर पेस्टिसाइड्स, किंवा जे खतं किंवा कीटकनाशकं, बुरशीनाशकं हे असं आदिवासी भागात असे अजिबात नाही. जे आहे ते ओरिजिनल. दे जस्ट ग्रीव देअर राईस. फक्त ते अशा बिगर औषधाचा ते तांदूळ सुंदरपणे वाढवतात. अँड एट. आणि बिगर औषधाचा ते खातात. व्हॉट दे गॉट. जसा मिळेल तसं. अँड द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रोबॅबली नेव्हर लेफ्ट बोरीपाडा. कदाचित ती लेडी जी आम्हाला भेटली वयस्कर, ती बोरीपाडाला कधीच गेली नसावी. हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. तिचं जे जग होतं ते ह्या बिया न कलेक्ट करणं हीच तिची प्रगती. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. आणि मी त्या आजीचं आभार का मानतो की इतकं जग पुढं झालंय पण कसबाईसारखी सुंदर सेंटेड सुगंधी अशी जे तांदळाची किंवा भाताची जात आहे ती आता फक्त त्या आजीकडे मिळाली. म्हणून मी तिच्याबद्दल आभार व्यक्त करतो. असं म्हणून व्यंकट अय्यर यांचा हा टॉपिक आपल्या इथं एंड होतोय. तर थोडक्यात या टॉपिकमधून काय सांगितलंय तर, जो टॉपिकचं टायटल जे आहे आपल्या, आता मी तुम्हाला सांगितलं काय, द कॉल ऑफ सॉइल. युनिट नंबर 1.3 द कॉल ऑफ सॉइल अ सेंट ऑफ राईस. मातीची साध आणि सुगंधी तांदूळ किंवा भात. यातनं लेखकानं एक मॅनेजर कंपनीतली सर्व्हिस सोडली, जमीन विकत घेतली मध्यस्थ घालून. पहिल्यांदा मुगाचं पीक घेतलं, त्यानंतर सेंटेड राईस पेरायचा
यासाठी पुन्हा सेंटेड राईस चांगला कोणता याची जाती बघायला गेला त्यात आले आणि शेवटी प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो तसं शेवटी कसबाई नावाची जी जात आपल्या आता जी बासमती म्हणतो आपण त्याच्याही पेक्षा खूप सुंदर अशी कसबाई जातीचा त्याने शोध आदिवासी भागात जाऊन बोरीपाडाला लावला. अशा प्रकारे हा टॉपिक आपण इथं आज कंप्लीट केलेला आहे. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट इट्स brainstorming activities on the next period. Today we are going to stop here. Till then, thank you. Okay.